या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. प्रिया पारूला समजवण्याचा प्रयत्न करत असते आणि त्याचवेळी मारुती त्या ठिकाणी येतो. तो प्रिया पुढे हात जोडत म्हणतो की प्रिया मॅडम, तुम्ही काळजी करू नका, पारूला मी समजावतो. ती या लग्नासाठी नक्की तयार होईल आणि तिला कसं तयार करायचं हे मला व्यवस्थित माहीत आहे. आणि त्यावर प्रिया देखील हो म्हणत तेथून निघून जाते. तर पारू मारुतीला समजवण्याचा प्रयत्न करत असते. ती म्हणत असते की बा हरीश सर मला लग्नातून सोडून निघून गेले होते, मग आता तुला पुन्हा त्यांचं आणि माझं लग्न का लावून द्यायचं आहे? मला त्यांच्याशी लग्न नाही करायचं आहे, खरं तर मला लग्नच नाही करायचं आहे. आणि पारूचं ते बोलणं ऐकून मारुती म्हणतो की तुला लग्न नाही करायचं आहे ना, ठीक आहे. आणि ते ऐकून पारू खुश होत म्हणते की बा तू खरं बोलतोय का? आणि त्यावर मारुती म्हणतो की हो पारू, तुला लग्न नाही करायचं ना, तर ठीक आहे, पण फक्त माझं एक काम कर. तर पारू विचारते कोणतं काम बा? लग्न सोडून मी दुसरं काहीही करायला तयार आहे. आणि ते ऐकून मारुती पटकन आतमध्ये जातो आणि उंदीर मारायचं औषध घेऊन येतो. तो पारूला त्या विषाची बाटली दाखवत म्हणत असतो की तू एक काम कर, हे उंदीर मारायचं औषध मला आणि गनीला कशात तरी घालून प्यायला दे, म्हणजे आम्ही दोघं मरल्यानंतर तू जे हवं ते करायला मोकळी. आणि मारुतीचं असं बोलणं ऐकून पारूला खूप वाईट वाटतं. ती बाटली फेकून देत म्हणते की बा असे घाणेरडे विचार तुझ्या मनात येतात तरी कुठून रे? असं का वागतोयस तू? तर मारुती चिडून म्हणत असतो की पारू, तू माझ्यापुढे दुसरा कोणताही मार्ग ठेवलेला नाहीये. तुझ्यामुळे आज माझ्यावर ही वेळ आली आहे. मी तुला सांगतोय ना, हरीश रावांसोबत लग्न कर, मग तू या लग्नासाठी का तयार होत नाहीये? आणि ते ऐकून पारू तर रडतच खाली बसते. तर मारुती तिला म्हणत असतो की जर तू या लग्नासाठी तयार नाहीस ना झाली, तर मी गनीला माझ्या हाताने विष देईल आणि मग मी सुद्धा ते विष पिऊन मरून जाईल. दुसरीकडे प्रिया बंगल्यावर येऊन सगळ्यांना सांगते की मारुती मामा पारूला समजावत आहेत आणि मग ती प्रीतम जवळ जाते. तर अहिल्या हरीशला म्हणत असते की हे बघ हरीश, आधी पारूच्या लग्नाचा निर्णय मी किंवा मारुतीने घेतला होता, पण त्यावेळी काय घडलं तुला माहीत आहे. त्यामुळे आता मी काय किंवा आमच्यापैकी कोणीही पारूवर कोणतंही प्रेशर आणणार नाही. पारू जो निर्णय घेईल तो आम्हाला मान्य असेल आणि तो तुला देखील मान्य करावाच लागेल. आणि त्यावेळी हरीश म्हणतो की हो अहिल्या मॅडम, मला मान्य आहे सगळं, आणि मुळात मी इथे पारूसाठी आलोच नव्हतो. मी प्रीतम सरांना घरी सोडण्यासाठी आलो होतो. माझं काम झालं आहे, त्यामुळे मी इथून निघून जातो. पण फक्त माझी एक इच्छा आहे, मला एकदा पारूला भेटायचं आहे. मी त्यावेळी तो जो निर्णय घेतला होता तो का घेतला होता हे तिला समजून सांगायचं आहे. आणि त्यावेळी अहिल्या म्हणते की ठीक आहे, जर मारुतीची संमती असेल तर तू तिला जाऊन भेट, मात्र तिच्यावर तू कोणताही दबाव टाकायचा नाही हे लक्षात ठेव. आणि त्यावर हरीश हो म्हणतो. दुसरीकडे मारुती पारूला समजावत असतो. तर गनी मध्येच म्हणतो की बा, जर तायडीला लग्न करायचं नसेल तर तू कशाला बळजबरी करतोय? आपण तिच्यासाठी दुसरा मुलगा शोधू. पण मारुती त्याला गप्प राहायला सांगतो. आणि तितक्यात हरीश त्या ठिकाणी येतो. तो मारुतीला म्हणत असतो की मारुती मामा, मला एकदा पारूसोबत एकांतात बोलायचं आहे. त्यावेळी तो निर्णय का घेतला होता हे तिला समजून सांगायचं आहे. प्लीज मला एक संधी द्या. आणि त्यावर मारुती म्हणतो की ठीक आहे, तुम्ही बोला पारूसोबत. आणि तो गनीला घेऊन बाहेर जातो. तर हरीश पारूसोबत बोलायला जातो, पण ती रागातच त्याच्याकडे बघत असते. तर हरीश तिची माफी मागत म्हणत असतो की पारू, खरंच मी त्यावेळी तुला सोडून जायला नको होतं. माझ्याकडून खूप मोठी चूक झाली, पण मला आता माफ कर आणि आपण पुन्हा एकदा लग्न करूयात. पण पारू म्हणत असते की हे काय बोलताय तुम्ही? तुम्हाला कळतंय का? मी तुम्हाला त्यावेळी सांगितलं होतं ना की माझं लग्न झालं आहे, आदित्य सर माझा नवरा आहेत, मग तरीही तुम्ही आता असं कसं काय बोलताय? आणि त्यावेळी मग हरीशला हळदीच्या दिवशी घडलेला प्रकार आठवतो. तो पारूला म्हणत असतो की अगं पारू, तुला का कळत नाही? ते खोटं लग्न होतं, खोटं शूट होतं आणि तुझ्या गळ्यातील मंगळसूत्र देखील खोटंच आहे. आणि मुळात आदित्य सर हे लग्न वगैरे काही मानतच नाही, मग तू तरी कशाला मानतेस? ते मंगळसूत्र काढून टाक, आपण दोघेजण सगळं विसरून जाऊयात आणि नव्याने संसाराला सुरुवात करूयात. आणि हरीशचं असं बोलणं ऐकून पारूला धक्काच बसतो. ती म्हणत असते की हे काय बोलताय तुम्ही? तुम्हाला कळतंय का? तर हरीश म्हणत असतो की पारू, माझं खरंच तुझ्यावर खूप प्रेम आहे. त्यावेळी मी तुला सोडून जायला नकोच होतं. तुझ्यापासून दूर गेल्यावर मला तुझी किंमत कळली. हे बघ, हे लग्न वगैरे ना सगळं खोटं आहे, त्यामुळे तू ते मानायची काहीच गरज नाही आहे. आपण दोघेजण लग्न करूयात, सुखाने संसार करूयात. मात्र पारू या गोष्टीसाठी तयार होत नसते.
उलट ती रागातच हरीशकडे बघत म्हणते की जर तुम्ही माझ्यावर जबरदस्ती केलीत ना तर मी इथून निघून जाईल. मी तुम्हाला त्यावेळीसुद्धा सांगितलं होतं की तुम्ही थांबा, मी निघून जाते, मात्र तुम्ही स्वतः निघून गेलात. यावेळी मात्र असं होणार नाही. माझ्यावर जर कोणी लग्नासाठी जबरदस्ती केली तर मी हे घर सोडून कायमची निघून जाईल. आणि ते ऐकून हरीश म्हणतो की ठीक आहे पारू, आता तुझ्याकडे ना फक्त 2च मार्ग आहेत. एकतर माझ्याशी लग्न कर किंवा इथून निघून जा. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, जर तू इथे राहिलीस ना तर तुला माझ्याशी लग्न करावंच लागेल. आणि ते ऐकून पारू तर खूपच चिडते. तर हरीश म्हणत असतो की पारू, एक गोष्ट लक्षात ठेव, आता आदित्य सरांच्या आयुष्यात देखील अनुष्का मॅडम आल्या आहेत. आणि ते ऐकून पारूच्या अचानक लक्षात येतं की अनुष्का किर्लोस्करांचं घर उद्ध्वस्त करण्यासाठी आली आहे. त्यामुळे ती मनाशी म्हणत असते की हे मी काय बोलून गेले, मी यांना सोडून नाही जाऊ शकत. काही झालं तरी मी अनुष्का मॅडमला जिंकू नाही देणार. मी त्यांच्या तावडीतून माझ्या किर्लोस्कर कुटुंबाला वाचवणारच. मी इथून कुठेही निघून जाणार नाही. आणि तितक्यात तो हरीश मारुतीला बोलावून घेतो आणि त्याला सांगतो की पारू लग्नासाठी तयार आहे. आणि त्यामुळे पारू तर खूपच घाबरते, पण तिच्याकडे दुसरा मार्ग नसतो. ती जर इथून निघून गेली तर अनुष्का किर्लोस्कर कुटुंबाला उद्ध्वस्त करेल अशी तिला भीती वाटत असते. आणि मग नाईलाजाने ती लग्नासाठी होकार देते. त्यानंतर मारुती बंगल्यावरील सगळ्यांना बोलावून घेतो आणि पारू लग्नासाठी तयार झाली आहे हे सांगतो. त्यामुळे सगळेच जण खूप खुश होतात. त्यानंतर पारू बंगल्याबाहेर बसलेली असते. ती हरीशचाच विचार करत असते आणि मनाशी म्हणत असते की हरीश सर असे का वागत आहेत, मी त्यांना चांगलं ओळखते, ते स्वार्थी नाही आहेत, मग ते असे अचानक इथे परत का आलेत आणि माझ्याशी लग्नाचा हट्ट का करतायत, असं नक्की काय घडलं आहे त्यांच्या आयुष्यात. आणि तिचे हे सगळे विचार सुरू असतानाच आदित्य त्या ठिकाणी येतो. तो पारूच्या अंगावर गुलाबाच्या फुलाच्या पाकळ्या टाकत असतो. तो म्हणत असतो की पारू, मला खरं खरं सांग, तू हरीशचाच विचार करत होतीस ना. मात्र पारू या विषयावर बोलणंच टाळते. तर आदित्य म्हणत असतो की पारू, मी खरंच खूप खुश आहे, कारण आता फायनली तुझं लग्न होणार. आपण ना तुझं खूप छान लग्न करूयात. हरीश मस्त घोड्यावर बसून येईल आणि तुला मंगळसूत्र घालेल. आणि आदित्यचं हे बोलणं ऐकून पारू तर खूपच वैतागते. तर आदित्य आनंदानेच तिला सांगत असतो की पारू, मी ना अजून एका गोष्टीसाठी खुश आहे. आणि ती गोष्ट म्हणजे आता मी ज्या डोळ्यांशी बोलत असतो ना, ते डोळे नेमके कोणाचे आहेत हे मला हरीशकडून कळेल. कारण ते डोळे कोणाचे आहेत हे त्याला 100% माहिती आहे. आता मला त्या मुलीला भेटता येईल. आणि आदित्यच्या अशा बोलण्यामुळे पारू तर अजूनच नाराज होते आणि रागातच तेथून निघून जाते. तर दुसरीकडे अहिल्या, प्रीतम आणि मोहन बोलत असतात. अहिल्या प्रीतम आणि मोहनला एका टेंडरविषयी विचारत असते. तर प्रीतम तिला सांगत असतो की आई, काळजी करू नको, दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील हे टेंडर आपल्यालाच मिळणार. पण त्यावेळी मोहन म्हणतो की वहिनी, यावर्षी ना मार्केटमध्ये एक नवीन कंपनी आली आहे आणि ही आपली सगळ्यात मोठी कॉम्पिटिटर आहे. त्यामुळे यावर्षी टेंडर आपल्याला मिळेल की नाही याविषयी थोडी शंकाच आहे. आणि ते ऐकून अहिल्या विचारते, म्हणजे नक्की काय झालं आहे. आणि त्याचवेळी आदित्य देखील त्या ठिकाणी येतो. तर मोहन त्या सगळ्यांना सांगू लागतो की ती कंपनी नक्की कोणाची आहे माहीत नाही, पण नवीनच मार्केटमध्ये दाखल झाली आणि ही कंपनी ना सगळ्या आपल्या स्ट्रॅटेजीज वापरते. इतकंच नाही तर सगळे आपलेच प्रोडक्ट त्यांनी कॉपी केलेत. लोकांना आपल्या प्रोडक्ट्समधील आणि त्यांच्या प्रोडक्ट्समधील फरक देखील कळत नाही आहे, इतके ते सेम आहेत. आणि ही गोष्ट ऐकून सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो. तर मोहन म्हणत असतो की मला असं वाटतं की आपण पारूचं एक फोटोशूट करूयात आणि ते फोटोज आपल्या प्रोडक्टवर वापरूयात, म्हणजे लोकांना निदान फरक तरी कळेल. आणि ही गोष्ट ऐकून आदित्य, प्रीतम आणि अहिल्या अजूनच काळजीत पडतात. आदित्य म्हणत असतो की ही कंपनी कोणाची आहे हे लवकरात लवकर कळायला हवं. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत ती नवीन कंपनी इतर कोणाचीही नसून दिशाचीच असते. आणि दिशा यावेळी पूर्ण ताकदीनिशी किर्लोस्करांच्या आयुष्यात परत येते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.